नमस्कार. विशेष बातमी समोर येते. श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या जन्मोत्सवाने मोराळी नगरी धुमधुमली. सेवेकरांचा सन्मान करून एक आगळी वेगळी जयंती. गुरुवर्य भालचंद्र पाटील काका. माझे पुण्य फळ आले, आज मी मोराळी दत्त गुरु पाहिले. या प्रचितीप्रमाणे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचा जन्मोत्सवाचा सोहळा मोराळी पेठ तालुका तासगाव येथे मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला व यामध्ये अनेक क्षेत्रात सेवा केलेल्या सेवेकरांचा सन्मान करून एक आगळी वेगळी जयंती साजरी होत असल्याचं गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांनी सांगितलं. चला गड्यांनो, खेळ खेळूया खेळ नवनाचा. श्री गुरूंनी डाव मांडला 52 पानाचा. या भक्ती गीताने मोराळे येथील सेवेकरी भक्ती रसात नाहून निघाले व याचा अर्थ समजून घ्या असेही गुरुवर्य पाटील काका यांनी सांगितलं. सेवेकरी बबलू भैया यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल महाआरतीचा मान त्यांना देण्यात आला होता व सेवेकरांचा नात म्हणजेच बबलू भैया असे गुरुवर्य संतोष दादा पाटील यांनी सांगितलं. तसेच सेवेकरी हे खांब आहेत व यावरच मोराळेची इमारत आहे असा उल्लेख करून सेवेकरांबद्दल किती प्रेम व भक्ती व आदर असल्याचं गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व गुरुवर्य संतोष दादा पाटील यांनी दाखवून दिलं. तसेच पालखी सोहळ्याचा मान ही सेवेकरांना देण्यात आला व खरोखरच सेवेकरांना 7 जन्मांची पुण्याई लाभली. यावेळी भजन, अन्नदान, पार्किंग, लाईट, प्रबोधन हॉल, डेकोरेशन, आचारी, पाणी, प्रसिद्धी विभाग इत्यादी क्षेत्रात कौतुकास्पद काम केलेल्या सर्व सेवेकरांचा गुरुवर्य भालचंद्र पाटील काका व गुरुवर्य संतोष दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आलाय. तसेच सर्व सेवेकरांच्या वतीने गुरुवर्य पाटील काका व गुरुवर्य बंडू दादा यांचाही सन्मान करण्यात आलाय. तसेच पालखी सोहळा व श्री गुरुदत्त गुरूंचे आगमनाचे सर्वांनी स्वागत केले व अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज व शिवदत्त महाराज की जय या घोषणाने मोराळी नगरी धुमधुमली. यावेळी सर्वांना महाप्रसाद देण्यात आलाय. सूत्रसंचालन शिक्षक सचिन गायकवाड व सेवाकरी राहुल शिंदे यांनी तर सर्वांचे आभार सूर्यकांत दादा पाटील यांनी मानले. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी. Maharana
गुरुदेव दत्त हा पत्त्याचा डाव तुम्ही ऐकला तर लीन झाला, अर्थ कुठलाही समजला का? कुणालाही नाही, त्याला फक्त मान हलवता, टाळ्या वाजवता. आपल्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात ही पत्त्याचा खेळ आहे. आपण कुठल्या पद्धतीत कुठल्या आपल्याला बळी पडतो, कुठल्या आदेशाला बळी पडतो की या माध्यमातून सांगितलेलं आहे. ही महाराजांनी डाव टाकलेला, ही एकनाथ महाराजांनी रचना केली आणि बबलूभाई यांनी आज म्हणून दाखवलं, पण ते आपल्याला समजलं नाही. त्यामुळे मी बबलूभाई यांना अनेकदा विनंती करतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पत्त्याच्या पाणी फक्त खेळायसाठीच नाही, पण त्यात अध्यात्म किती मोठं आहे आणि माणसाला प्रवर्त कुठल्या बाबतीतनं कसं बाजूला काढायचं, कुठं माणूस फसतो, मनाला कुणी जिंकायचं, माया कशी आपल्याला सारखी, त्याला मारणारा कोण आणि शेवट मन किती मोठं आहे आणि मनाला कंट्रोल करणारा कोण, त्या माध्यमात नाही. तर बबलूभाईला मी विनंती करतो महाराजांच्या वतीनं की पुन्हा एकदा गाणं त्यांनी स्लो मध्ये घ्यावं.